नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा नमन नावाचा एक 24 वर्षांचा तरुण. या तरुणापाशी स्वतःची 7 ते 8 एकर शेती होती. त्या शेतीमध्ये तो कधी भुईमूग करायचा, कधी बाजरी करायची. राजस्थानच्या साईडला तेच पिकतं जास्त. आणि जास्तीत जास्त काय केलं तर तिकडे एक डाळिंब चालतं. ते पण उत्पन्न कमी निघतं, त्याच्यामुळे त्या तिकडं कोणी शेतकरी असं काय बागायतच्या नादी लागत नाही. जे काही पारंपरिक पिकं आहेत त्याच्या हिशोबाने ते चालतं. आता या तरुणाचं तर वय होत चाललं होतं, पण याचे घरचे जे होते अजूनपर्यंत त्याच्या लग्नाचं बघत नव्हते. आता हा जो तरुण होता, विचार करायचा की आई-बाप माझ्यासोबत असं का वागतात, माझ्या लग्नाचं का बघत नाहीत. विषय असा होता की त्याचे जे आई-वडील होते ते असा विचार करायचे की याचं जर लग्न केलं तर हा आमच्यापासून दूर जाईल, याच्यामुळे याच्यासोबत अजून आम्हाला राहायचं आहे. आता या सगळ्या गोष्टीमुळे या नमनचे आई-वडील त्याच्यासाठी स्थळ बघत नव्हते किंवा त्याचं लग्न लावून देत नव्हतं. पण नमन तरी किती दिवस राहणार होता असं ना. त्यावेळेला नमन विचार करतो की आई-बाप तर काय करून देत नाहीत, मीच स्वतः कुठेतरी बघतो आणि लग्न करून टाक. आता त्याने भरपूर त्याच्या मित्रांना वगैरे विचारलं, नातेवाईकांना बोलून बघितलं, पण नातेवाईक काय म्हणायचे की बाळा बघायला तर बघू, पण तुझ्या घरच्यांचे आणि आमचे संबंध खराब होतील. तुझ्या घरचे बघ नाहीत, त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला काय बोलले नाहीत. आम्ही कसं तुझ्याबद्दल त्यांना बोलू किंवा आम्ही तुझ्यासाठी स्थळ कसं बघू तुझ्या घरच्यांची परवानगी नसेल तर. त्यावेळेला नमन त्यांना म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जर करू शकत नसेल तर मी तुम्हाला कशाला काय बोलू. त्यामुळे नमन थोड्या दिवसासाठी शांत बसतो. आता हा जो नमन आहे हा शेती करत होता म्हटल्यानंतर रानामध्ये मजुरांची गरज असायची. त्याची आई जी होती ती थोडीफार म्हणजे अपंग असल्यासारखी होती. तिला आता काम होत नव्हतं वयाच्या मानानुसार. तिचे वडील जे होते ते दारू पिऊन गावामध्ये हिंडायचे. त्याच्यामुळे हे सगळं रानातलं काम याला बघावं लागायचं. नमन तसा तर कष्ट करणारा पोरगा होता, पण एकटा काय पूर्ण शेती हँडल करू शकत नव्हता. काही वेळेला त्याला गावातले मजूर बोलवावं लागायचे. कधी तो त्याच्या मित्रांना बोलवायचा जे की मजुरीच करायचे, त्यांना बोलवून घेऊन यायचा. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याकडून काम करून घ्यायचा. असं चालू होतं. पण विषय असा झाला की 10 एप्रिल 2025ची ती तारीख होती. या दिवशी नमनच्या रानामध्ये एक भुईमूग काढायचं प्रोसेस चालू होती. त्याने ट्रॅक्टरने काढून तर ठेवलेला होता, पण आता तो जो होता भुईमूग एका जागेला गोळा करायचा होता. त्याच्यासाठी तर मशिनरी कामी येत नाहीत, पारंपरिक पद्धतीनेच करावं लागेल. त्याच्यामुळे नमन विचार करतो की आपल्याला कोणीतरी मजूर पाहिजे. असा विचार करून तो गावामध्ये भरपूर ठिकाणी बघतो, पण कोणी मजूर येण्यासाठी तयार नव्हतं. प्रत्येकाची रानं होती 1-2 एकर, त्याच्यातच ते बिझी होते. पण एक महिला अशी होती सुनीता नावाची की ती या नमनला होकार देते कामासाठी. सुनीताबद्दल बोलायचं झालं तर वय साधारणतः 38-39 वर्ष. दिसायला अतिशय सुंदर मादक शरीर होतं तिचं. हिचं वय तर 40च्या आसपास होतं, पण तिच्या शरीराकडे बघितलं तर असं वाटायचं की काय 25 वर्षाची जवान पोरगीच आहे काय की. ज्या वेळेला हिला बघतो हा नमन त्यावेळेला विचार करतो की काय राव, काय मस्त महिला आहे. आपलं तर अजूनपर्यंत लग्न झालं नाही, अशी महिला आपल्याला कधी भेटायची. आता याला हे माहीत नव्हतं की पुढे चालून हीच महिला त्याच्यासोबत भला मोठा कांड करणार होती. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता ती जी महिला होती सुनीता, ती याच्या रानामध्ये आली कामाला. नमन तिच्यासोबत ते जे काही बोचकी करून ठेवलेली होती ती एका जागेला गोळा करू लागला. मशीन येणार होती आणि त्यातून ते भुईमूग काढून बाजारला घेऊन जाणार होता. याचं नियोजन असं होतं की भुईमुगाच्या पैशातून तो एक बुलेट घेईल. त्याच्यामध्ये काय आहे की गावामध्ये जरा रुबाब होईल. नमनचा तर विचार चांगला होता, कारण त्याच्या घरचे त्याला कधी म्हणत नव्हते की नमन पैसे दे, कारण त्याच्या घरच्यांपाशी पैसा येत होता स्वतःचा. त्यांच्याकडे 2-3 गायी होत्या. त्या गायीच्या पैशातून त्याचं घरच्यांचा आईबापाचा खर्च चालायचा. शेतातून येणारे पैसे पूर्णपणे नमन हातात ठेवून त्याच्यातून ऐश करायचा. त्याच्यात काय गैर पण नाही. पोरगा जर ऐश करणार नाही तर कोण करणार आहे. त्या शेतीचा काय उपयोग आहे मग. विषय हाच होता की त्याच्या वडिलांनी पण त्याला काय बोलले नाहीत. नमन पण आता चांगल्या पद्धतीने तो भुईमूग वगैरे काढतो, एका जागेला गोळा करतो. आता दुसऱ्या दिवशी ती मशीन येते. मशीन आल्यानंतर परत कुठं आहे मजूर. त्या महिलेचा नंबर पण नव्हता याच्यापाशी. हा जो नमन आहे तो त्या महिलेच्या घरी गेला. साधारणतः दुपारचे 11 वाजलेले असतील. नेमकी त्यावेळेला ही जी महिला होती सुनीता ती स्वयंपाक करत होती. घरामध्ये उष्णता असल्यामुळे चुलीपुढे बसलेली होती. पूर्ण शरीरातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. जसं तो नमन दरवाजापाशी पोचला, तो दरवाजा वाजवतो. सुनीता आतमधून येऊन दरवाजा उघडते. आता त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये ज्या काय घामाच्या धारा पडलेल्या होत्या त्याच्यामुळे तिचा ब्लाऊज वगैरे ओला झाला होता. तिचं शरीर पूर्णपणे मादक दिसत होतं. आता हा नमन तिच्याकडे बघतो. ती काय बोलतच नाही. 1 मिनिटं तर तिच्याकडेच बघत राहतो, तिच्या मादक शरीराकडे. आता हे सगळं तिच्या लक्षात आलं होतं सुनीताच्या,
पण सुनीता काय बोलली नाही. आता 1-1.5 मिनिटं हे सगळं चालल्यानंतर ती सुनीता ते नमनला हलवते आणि म्हणते, "ए नमन, कसं काय आला? काय झालं नेमका विषय?" नमन म्हणतो की तुम्हाला काहीही करून आता पटकन रानाकडे यावं लागेल. आपल्या रानामध्ये थ्रेशर आलेला आहे. आपल्याला भुईमुगाच्या शेंगा काढून घ्यायच्यात. तुम्ही काल आला होतात. तुमची पण पगार देऊन टाकतो आज 2 दिवसाची आणि माझ्याकडे नंबर नव्हता म्हणून मला इथपर्यंत यावं लागलं. तुमचं काय जेवण वगैरे करायचं चालू असेल तर ते थांबवा. आपण पटकन जाऊ. आता ती महिला एवढं गडबडीनं आलं म्हटल्यानंतर ती भाकर वगैरे थांबवते. एक भाकर बांधून घेते डब्यामध्ये आणि नमनच्या रानामध्ये पोहोचते. तोपर्यंत त्या थ्रेशरवाल्याने ती मशीन वगैरे एका जागेला लावून ठेवली होती. नमन आणि ही जी सुनीता होती, एक एक बोचकं उचलायची, त्याच्यात टाकायची. नमन जो होता पिशव्या भरायचा आणि बाजूला सारून ठेवायचा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याने चांगल्या प्रकारे भुईमुगाच्या शेंगाचं उत्पादन काढलं आणि बॅगेमध्ये भरून एका साईडला लावून ठेवलं. त्याने मग आपल्या सगळ्या पिशव्या 70 ते 80 पिशव्या होत्या. त्यावेळेला त्याच्या लक्षात आले की आपल्याला यावेळेला बुलेट तर येणारच 100%. त्यामुळे नमन भरपूर खुश होता. त्याने ते ₹500 काढले आणि त्या सुनीताच्या हातात ठेवले. ₹250 एका दिवसाची पगार. हे बघून सुनीता खुश झाली आणि म्हणली की आपल्या गावातली ना पगार टायमाला देत नाहीत, पण तू टायमाला पगार दिली बरं का. आता इथून पुढे जर काय काम असेल तर सांग. तिच्या शरीराकडे बघत बघत हा नमन म्हणतो की माझं काम तर तुमच्याकडे भरपूर आहे. मी तुम्हाला भरपूर वेळा बोलवीन. असं जर आपलं नातं बनलंच पाहिजे, कारण शेतकऱ्याचं आणि मजुराचं नातं असणं म्हणजे खूप भारी असते. आता त्याचं असं बोलणं ऐकून ती सुनीता त्या ठिकाणी हसते आणि निघून जाते. घरी गेल्यानंतर सुनीता अंघोळ वगैरे करते आणि आपलं निवांत झोपी जाते. या सुनीताला पती वगैरे काही नव्हता. तिचा पती 3 ते 4 वर्षापूर्वी मृत्युमुखी पडलेला होता. नशेडी व्यक्ती होता, बायांचा शौकीन, दारू पिला आणि कुठल्या तर बाईला घेऊन हॉटेलवरती चाललेला होता. त्या ठिकाणीच तो ते ट्रक खाली आला आणि ते इथं संपला. आता ही जी सुमन होती, ती जेव्हापासून पती गेलाय तेव्हापासून एकटी राहिलेली होती. मेहनत मजुरी करायची. तशी तर परिस्थिती गरीबच होती. तशा प्रकारे तिचं आयुष्य चालू होतं. पण तिला कुठंतरी या नमनमध्ये एक आशा दिसत होती. नमन आपला एक पार्टनर बनू शकतो, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवेल मी, असा विचार करून आता ती पण त्याच्याकडे आकर्षित होत होती. आता याच्याबद्दल नमनला माहीत नव्हतं की ही महिला माझ्यासोबत काय करणार आहे. अजून नमन होता घरी गेला की त्याच्या आईवडिलांना म्हणतो की 70-75 पोती झालेली आहेत, मला बुलेट घ्यायची आहे. त्याचा बाप म्हणला की तू करायचं ती कर, मला काही सांगू नको. दुसऱ्या दिवशी हा नमन पोती उचलतो, मार्केटमध्ये नेतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची जी सगळी पोती आहेत ती 3.5 लाख रुपयाला गेली. त्यातून त्याने ₹50,000 बाजूला ठेवले पुढच्या वर्षीच्या उत्पन्न काढण्यासाठी आणि 3 लाख रुपयाची बुलेट घेऊन येतानाच घराकडे आला. हे सगळं बघून त्याच्या गावातल्या ज्या महिला होत्या त्याच्याकडे बघत होत्या. तो आकर्षित वाटत होता त्या बुलेटवरती आणि हा येताना नेमकं त्या सुमनच्या घरापासून आला. सुमनने त्याला बघितलं, त्यावेळेला तिला राहवलं नाही. येताना तिने नंबर घेतलेला होता कामावरून येत. आता पूर्ण दिवस ही सुमन त्या नमनबद्दलच विचार करत होती. सायंकाळचे 7-8 वाजता मोबाईल काढते आणि त्या नमनला कॉल लावते. म्हणते की अरे नमन, माझ्या थोडं तुझ्याकडे काम आहे, तर तू पटकन येऊ शकतो का? नमन विचार करतो की माझ्याकडे काय काम असेल, 2 दिवस झालं ओळख झाली, असं काय काम निघले की मला रात्री बोलवलंय. हा त्या ठिकाणी तिला होकार देतो. अर्ध्या 1 तासात तिच्या घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर म्हणतो की बोला की वहिनी काय काम आहे. त्यावेळेला ती त्याला घरात घेते आणि त्याला बसवते, एका जागेला पाणी देते, चहा देते आणि त्याला सांगू लागते की पती गेल्यापासून मी खूप खूप एकटी आहे. पण जेव्हापासून मी तुला बघितलंय ना तेव्हापासून मला तुझ्यासोबत ते करायची इच्छा आहे. आता नमन तर काय दूधखोळा नव्हता. तो ती समजून जातो तिचा इशारा आणि म्हणतो की हो सगळं कराय, पण तुमचं वय कुठं, माझं वय कुठं, माझं 24, तुमचं 40 आणि गावामध्ये समजलं तर काय चर्चा होतील. त्यावेळेला ही सुमन म्हणली की समजू दे, काय हरकत नाही. पण नमन म्हणला की माझं लग्न होणार नाही. त्यावेळेला सुमन त्याला काय म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या लग्नाच्या आधी कसलीच येणार नाही. मला माहिती आहे माझं वय 40 आहे, तुझं 24 आहे. तू जर लग्न केलं तर तुझी पत्नी तुझ्यासोबत खुश राहील, तुझ्या वयाची भेटेल. माझं तर काय आजकाल वय होऊन जाईल. आता तिच्याकडून असं आश्वासन भेटल्यानंतर हा नमन तिच्यासोबत ते त्या ठिकाणी संबंध करतो. आता या सुनीताला या नमनसोबत संबंध करून खूप भारी वाटलं. त्याच्यामुळे तो आता तिच्यासोबत वारंवार करू लागला. आता या दोघांना एकमेकाची सवय लागली होती. दोघंही आता संबंध केल्याशिवाय राहत नव्हते. आता या सगळ्या गोष्टीची कुणकुण त्या नमनच्या बापाला लागली. त्यावेळेला तो त्याच्या आईशी चर्चा करतो. नमनची आई म्हणते की ठीक आहे, पोराचं लग्न करून देऊ. समजा आता गेला तर गेला, पण हे असं बाहेर थेरं करतो ते तर बंद होईल. ज्या वेळेला हे नमनला समजतं, नमन खुश होतो आणि त्याला वाटतं की मी हे जर आधी केलं असतं तर आजपर्यंत होऊन गेलं असतं. पण त्यावेळेला तो विचार करतो की चला उशिरा का होईना पण व्हायला लागलं. घरचे विचार करायला लागले. आता काही दिवसानंतर या नमनच्या वडिलांनी त्याच्या नातेवाईकातले एक स्थळ आणलं. पोरगी दिसायला अतिशय सुंदर होती. या नमनला हिच्याबद्दल अगोदरच माहिती होती. पण काय होतं की
ही पोरगी जी होती ती आत्ताशी 12वीमध्ये शिकत होती. नमन विचार करतो की हिची शाळा झाली की आपण लग्न करून टाकू, हिचं वय पण होऊन जाईल. नमनच्या घरचे होकार देतात, तोपर्यंत साखरपुडा वगैरे करून ठेवला जातो. आता नेमका हाच साखरपुडा झाल्यानंतर ती जी सुमन होती तिच्या मनामध्ये आग लागली. ती विचार करू लागली की मला तर याची सवय लागली, मी जर याच्यासोबत संबंध नाही केले तर मला काय राहणार नाही. आणि ह्याची पत्नी आली, अजून जेव्हा नाही ती पोरगी त्यावेळेला हा माझ्याकडे फिरकणार पण नाही. आता याच्यासोबत असं काहीतरी करावं लागेल, त्याच्यामुळे हा त्या पोरीसोबत नसून माझ्यासोबत येईल. आता हे सगळं तिचं म्हणणं बरोबर होतं. तिलाही या नमनची सवय लागली होती, त्या नमननंही तिला एक चांगली गोडी लावली होती, त्याच्यामुळे हे असा विचार करणं साहजिक होतं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमुळे ही जी सुनीता होती खूप काय मोठा कांड करणार होती. तिने एक दिवशी या नमनला बोलवून घेतलं, नमनला बोलवलं आणि त्याच्यासोबत संबंध करायला लागली. नमन म्हणला की माझं लग्न ठर. सुनीता म्हणली हो भारी आहे, मग काय अडचण आहे. नमन म्हणला मी काय आता इथून पुढे येऊ शकत नाही, माझ्या पत्नीला धोका देऊ शकत नाही. सुनीता म्हणली ठीक आहे. त्यावेळेला तो त्या ठिकाणाहून निघून गेला, पण हिने या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता संबंध करताना. हाच नेमका व्हिडिओ त्या पोरीच्या बापाला पाठवून दिला. याच्यामुळे काय झालं की त्याचं लग्न तुटलं. भले नातेवाईकातलं होतं, पण अशा पोराला कोण देणार नाही ना 40 वर्षाच्या बाईला ठोकतोय म्हटल्यानंतर. त्यावेळेला या नमनला समजलं की या सुनीतानं असं केलंय. त्यावेळेला नमन, आता या सगळ्या गोष्टीमुळे नमन रागारागामध्ये तिच्या घरी गेला आणि तिच्यासोबत वाद घालू लागला. पण त्या ठिकाणी ती काय ऐकणारी होती काय. त्यावेळेला ती सुमन म्हणाली की तू मला सोडून चालला होता तर मी तुला कशी काय सोडेल. एकतर मला किती दिवसातून पार्टनर भेटलाय आणि असं मी काय सोडून जाऊ देणार नाही. नमन म्हणलंय आपल्या दोघात ठरलं होतं ना की काय अडचण आणणार नाही, तर तू असं का केलं. पण ती काय सुनीता ऐकण्यासारखी होती का. ती त्याच्यासोबत वाद घालू लागली. आता या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. या नमन एक कानाखाली लावली की ती सुमन त्याला एक कानाखाली लावायची. असं करत करत पूर्ण एरियामध्ये यांचा कालवा पसरला. त्या ठिकाणी लोक जमा झाली. पोलिसांना फोन करण्यात आला, पोलीस त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर पोलिसांनी नमनला आणि या सुनीताला ताब्यात घेतलं. त्यावेळेला सुनीताने याच्यावरती अत्याचार केल्याची केस दाखल केली. आता मला सांगा, एवढे दिवस तिने मजा घेतली आणि उलटी त्याच्यावरच केस दाखल केली. आता हे सगळं ज्या वेळेला हा नमन ऐकतो त्यावेळेला तो म्हणतो की साहेब, मी याच्यावर जर अत्याचार केले असते तर हिने स्वतः व्हिडिओ बनवून ठेवले असते का नसते ना. हे बघा, या आमच्या एका नातेवाईकाला हिने व्हिडिओ पाठवले होते, माझं त्याच्या पोरीसोबत लग्न ठरलं होतं. तर बघा, ही वाटते का अत्याचार केल्यासारखं. पोलीस म्हणतात की नाही वाटत. त्यावेळेला पोलीस म्हणतात की आम्हाला वाटून काय नाही रे, हे सगळं कोर्टामध्ये सिद्ध झालं पाहिजे. ज्या वेळेला ही केस कोर्टामध्ये गेली त्यावेळेला जज साहेब व्हिडिओ बघतायत, पण शेवटी ती महिला जज होती, त्यामुळे तिने या सुनीताच्या बाजूने निकाल दिला आणि याला 7 वर्षाचा कारावास दिला. आता या सगळ्या गोष्टीमुळे या नमनचं तर आयुष्य बरबाद झालं. तो जेलमध्ये गेला 7 वर्षासाठी. आता ही जी सुनीता होती ही हिच्या आयुष्यामध्ये आनंदी राहिली. मला सांगा आता यामध्ये चूक कोणाची. हा जर नमनीच्या नादी लागला नसता तर ही तर कशाला त्याच्यापाशी गेली असती. काय वाटतंय तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.